नमस्कार. आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत केरी सत्तरी या गावचे सुपुत्र श्री राजेंद्र केरकर सर. त्यांना आपण पर्यावरणप्रेमी, इतिहास अभ्यासक, संशोधक, लेखक म्हणून ओळखतोच. पण मला वाटतं ते एक चालते बोलते एन्सायक्लोपीडिया आहेत. आणि ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला आहे ते माझ्या या मताशी नक्कीच सहमत असतील. प्रत्येक विषयावरचं अगदी सखोल, सुस्पष्ट, संदर्भासहित आणि अफाट असं असलेलं ज्ञान आणि प्रत्येक वेळी त्यांचं ते ज्ञान, त्यांची माहिती इतरांपर्यंत पोचवण्याची जी हातोटी आहे, त्यातून सगळ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळतंच. त्यांचं पाव शतकापूर्वी एक ग्रामगाथा नावाचं पुस्तक आलं होतं. त्यात त्यांनी जवळजवळ 25च्या वर अशा गोव्यातल्या वेगवेगळ्या गावांबद्दल सखोल माहिती लिहिली होती. तर त्यातलंच एक गाव पाली आहे. त्या गावाबद्दल आज आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि तसंच यानंतरही इतर जी गावं आहेत ती क्रमाक्रमाने त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आज सर्वप्रथम पालिये या गावचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा सरांकडून जाणून घेऊया. त्यासाठी सरांचं स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलवर. आपल्या या छोट्याशा गोव्यामध्ये जी गावं आहेत ती प्रत्येक गाव आपली अस्मिता घेऊन येतो आणि प्रत्येक गावाची ओळख जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला ना तर आपल्याला त्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक हा जो वारसा आहे तो पाहायला मिळतो आणि इतकं मन अचंबित होतं की एका गावाला किती मोठा इतिहास असू शकतो याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि गोव्यामध्ये पालिये या नावाचे गाव जे आहे ते बारदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हां. पेडणेमध्ये सुद्धा तुये जवळ एक पालिये गाव आहे. हो. म्हणजे पालिये, पाली हे जे शब्द आहेत हे शब्द गाव म्हणून निगडीत आहेत. आता आपण जर ह्या गावाची रचना बघितली तर एका बाजूला जांभ्या दगडाचं पठार आहे हं. आणि त्या पठाराच्या शेजारी हा गाव वसलेला आहे आणि मग आपल्याला जी किनारपट्टी लाभलेली आहे ती एका बाजूला अरबी सागर आहे हं. आणि दुसऱ्या बाजूला तेरेखोलची खाडी आहे. तेरेखोल नदी जिचा उगम जो आहे तो सावंतवाडीतल्या मनोहरगडच्या परिसरामध्ये होतो. ती हां. नदी जी आहे ती अरबी सागराला मिळते जिथं तो केरे गाव आहे आणि त्याची खाडी जी आहे ही खाडी आपणाला पाहायला मिळते पालिये गावामध्ये. आणि एका बाजूला नदी, एका बाजूला अरबी सागर, दुसऱ्या बाजूला जांभ्या दगडाने युक्त पठार हं. आणि मध्ये वसलेली शेतीची बागायतीची जमीन ही शेकडो वर्षापूर्वी मानवाला आकर्षित करत होती. आणि ह्या गावातील एकंदर वेगवेगळ्या नावाची, स्थल नावाची यादी जर आपण बघितली तर आपल्याला कळतं की या ठिकाणी जगभरातून लोक यायची. हां. कारण केवळ भारतातूनच नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भागातून इथं लोक यायची. आता अरेबिया, पर्शिया इथून हं. आपल्याकडे घोडे आणले जात होते. घोडे भारतामध्ये मिळणं मुश्किल होतं आणि त्यासाठी चांगल्या प्रतीचे जे घोडे आहेत हे पर्शियावरून, अरेबियावरून आणले जायचे आणि हे समुद्रमार्गे आणले जायचे. आता माद्रेमध्ये जर तू गेलीस तर आश्वे म्हणून गाव पाहायला मिळतं. तर हां. आश्वे हा जो वाडा आहे तो पूर्वी तिथं अश्व यायचे आणि त्यामुळे त्याला आश्वेवरून हां. आश्वे जे नाव आहे ते घोड्याशी संबंधित. त्याप्रमाणे हं. पालियेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी अरबस्तानवरून किंवा वेगवेगळ्या भागातून जी लोक आलीत त्यांच्याशी इथली स्थलं नाव निगडीत आहे. हं. म्हणजे बाबाखान वाडा जर बघितला, त्याचं नाव जर बघितलं तर आपणाला त्याची कल्पना येते. हं. किंवा पालिये मधला वाडा येथे जे एक थडगा आहे, दर्गा आहे, तो जर बघितला तर तो मुस्लिम पीराशी संबंधित आहे. त्यामुळे आज ह्या गावामध्ये जी लोक आहेत ती येण्या अगोदर या ठिकाणी आदिम जमाती होत्या. हं. आता कोण होते हे निश्चित सांगणं कठीण आहे, परंतु एकंदर ह्या गावाच्या लोकधर्माकडे बघितलं तर आपणाला त्याची कल्पना येते. आणि गावाचे जे लोकधर्म आहेत, रीतिरिवाज आहे, यामध्ये
त्या आदिम जमातीला लोक जे आहे ते कृतज्ञता व्यक्त करतात. हं. आणि त्यामुळे या गावचा इतिहास समजून घेताना आपल्याला हे सगळे जे पैलू आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. कसं आहे की खुटी मारून मठी निर्माण करणाऱ्या इथल्या कष्टकऱ्यांनी हं. या गावाचं जे संचित आहे हे संचित जर जाणून घ्यायला हवं तर आपण कोरगाव मार्गे भालखाजनला जर आलो आणि भालखाजन मार्गे जर आपण प्रवेश केला तर सुरुवातीलाच आपणाला 12 जण ही संकल्पना पाहायला मिळते आणि 12 जणाच्या ठिकाणी काजरो आहे, घोटिंग आहे, कुमियो आहे, त्याचप्रमाणे भेरली माड आहे, अशी वेगवेगळी झाडं आहे आणि त्या ठिकाणी देवराईचे अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदर स्थानिकांना जर विचारलं तर ते सांगतात की या ठिकाणी 12 संचित आहेत. आणि ही 12 संचित कसली असतील तर माझ्या मते या ठिकाणी गाव गाडा जो आहे तो चालवण्यासाठी जे 12 बलुतेदार, हं. वेगवेगळे कलाकार, कारागीर, व्यावसायिक हे लोक एकत्रित आले आणि गावाची रचना त्यांनी निर्माण केली. आणि त्या गावगाड्या संदर्भातला पहिला पुरावा जो आहे तो आपणाला त्या ठिकाणी 12 जणांच्या जागेवरती पाहायला मिळतो. त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण या देवताचं अधिष्ठान जे आहे ते लोक मानतात आणि पूर्वीच्या काळी धालो जो आहे तो तिथून सुरुवात व्हायचा. आता गावचा जो शिगम्याचा मान आहे किंवा धार्मिक विधी आहेत या सगळ्याशी त्या 12 जणांचा संबंध आहे आणि गोव्यातल्या ग्रामरचनेमध्ये 12 जणाला महत्त्वाचं स्थान आहे आणि तो 12 जण जो आहे तो आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे गावामध्ये जे ग्रामदेवीचं मंदिर आहे म्हणजे जिला आपण भूमिका म्हणतो ही वारुळाच्या रूपात आहे आणि गोव्यातलं एक मोठं वारूळ जे आहे हे वारूळ आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता वारूळ कुठं असतं? ज्या ठिकाणी प्रचंड पाण्याचा साठा उपलब्ध असतो तर त्या ठिकाणी मुंग्या ज्या आहेत ते वारूळ निर्माण करतात आणि त्या वारुळाला आपल्या पूर्वजांनी पाण्याचं रक्षण व्हायला हवं, जलस्रोत सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी त्यांनी त्या साथेरी, भूमका, माऊली या देवतांना बघताना त्यांच्याकडे वारुळाच्या रूपात बघितलं आणि त्यासाठी ज्या ठिकाणी सातेरी आहे त्या ठिकाणी तिची पुरुष शक्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मग त्या ठिकाणी बेताळची संकल्पना केलेली आहे. आता बेताळ कुठं असतो? तो समुद्राधिपती. आपल्या जलमार्गामध्ये जी अरिष्ट येतात, वादळ, वारे, पूर्वीच्या काळी कसं होतं की माणसाकडे आजच्यासारखी आधुनिक यंत्रणा नव्हती आणि त्यामुळे माणसाचं जीवन हे अशा दैवी शक्तीवरती अवलंबून होतं आणि वादळामध्ये सापडून आपली बोट, आपलं गलबत उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लोक मग त्या देवतत्वाशी नतमस्तक व्हायची आणि त्यातूनच आग्यो आणि गोरखो बेताळ जो आहे त्याची संकल्पना निर्माण झाली. एक दोन पुरुष मूर्त्या. हो, एक पुरुष तत्व आणि दुसरं स्त्री शक्ती आणि ह्या दोन्ही भूमिका आणि बेताळ या दोन्ही किंवा ज्याला आपण वेताळ म्हणतो ह्या दोन्ही देवता ज्या आहेत तर त्यांच्या माध्यमातनं या गावातल्या कष्टकऱ्यांनी इतिहास घडवला. मग त्या ठिकाणी आपल्याला भगवती देवीचं मंदिर पाहायला मिळतं. ती भगवती देवी जी आहे ती जिला आपण दुर्गे दुर्गट भारी म्हणून पुजतो ती भगवती देवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भगवतीच्या शेजारीच तिचं पुरुष तत्व जे आहे तो रवणात आपल्याला पाहायला मिळतो आणि रवणाताच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे. ते सगळं जर आपण एकंदर ह्या गावाची रचना बघितली तर आपल्या लक्षात येतं की इथले पूर्वज जे आहे ते खूप दूरगामी होते. ते जसे शेती बागायती करायचे तसंच त्यांना माहीत होतं की आपली शेती बागायती जी आहे ती निसर्गावरती अवलंबून आहे. आता पाऊस जर मोठा लागला तर सगळी शेती उद्ध्वस्त होऊ शकते आणि त्यासाठी ते देवाकडे मागायचे यंदा पाऊस पाणी चांगलं पाड आणि चांगलं पाडत असताना आम्हाला आमचं जे शेत आहे आम्ही अन्नाची जी पैदाशी केलेली आहे त्याची धूळघाण होऊ नये म्हणून तुझी कृपा असली पाहिजे अशी त्यांना वाटायचं आणि त्यासाठी मग त्यांनी ह्या सगळ्या देवदेवतांवरती विश्वास ठेवला आणि त्याच्या माध्यमातनं गावगाडा जो आहे गावाची लोकसंस्कृती आहे ती विकसित केली. पालिये गावाचा उल्लेख आला तर एक नाव नक्कीच वगळता येत नाही ते म्हणजे संतश्रेष्ठ संत सोयरोबानाथ आंबिये. पालिये ही त्यांची जन्मभूमी.
त्यांच्याविषयी थोडं विस्तृत सांग. आता पाली गाव जो आहे तर तो गाव गोव्यातल्या धर्मसमीक्षणाच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या लोकांना आश्रय देणारा गाव ठरला होता आणि त्यामुळे जेव्हा पोर्तुगीजांची सत्ता 66 मध्ये आली तर 66 मधले बरीच लोक जे आहेत त्यांना कळलं की आपला जो धर्म आहे, आपली दैवत आहेत, त्यांचं जर रक्षण व्हायला हवं तर आपणाला आपली भूमी आहे ती त्यागून गेलं पाहिजे आणि त्यासाठी ही लोक जी आहेत ती तिथले संसगिरी आहेत, ते संसगिरी पेडणे तालुक्यामध्ये आणि पेडणे तालुक्यामध्ये येऊन त्यांना हा जो गाव आहे, ह्या गावातील जांबा खडक जो आहे तो जलसमृद्ध आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्या ठिकाणी वस्ती केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा होत्या आणि ह्या आंब्याच्या बागामध्ये ते राहिले म्हणून त्यांचं कुटुंबाचं नाव जे आहे ते आंबिये झालं आणि ह्या आंबिये कुटुंबामध्ये जन्माला आलेला संत सोयरोबानाथ आंबिये यांचं काम खूप महत्त्वाचं आहे कारण धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आणि आपणाला एक संदेश दिला की हरिभजनाविन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. म्हणजे त्यांचं जे अभंग आहेत हे अभंग अनुभवातून त्यांना ते ज्ञान प्राप्त झाले. आता एक छोटीशी गोष्ट आहे की त्या गोष्टीच्या माध्यमातून आपणाला कळतं की ते सावंतवाडकर भोसलेकडे कुलकर्णी पद जे आहेत त्याची जबाबदारी आहेत ती त्यांच्याकडे होती, परंतु अध्यात्मामध्ये असल्या कारणाने त्यांना ती झेपत नव्हती आणि म्हणून जेव्हा त्यांना बोलावण्यात आलं सावंतवाडीला तर त्यावेळेला ते वाटेत जात होते आणि वाटेत इन्सुली घाटात त्यांना गहिनीनाथ जे आहेत तर त्या गहिनीनाथाच्या साक्षात्कार झाला. ते फणस खात असताना ते त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यावेळेला आपण खाण्याऐवजी त्यांनी गहिनीनाथांना दिला तो फणस. मग त्यातला एक गरा जो आहे तो त्यांना दिला आणि असं मानलं जातं की त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या जवळ जी जबाबदारी होती त्यातून ते मुक्त झाले आणि भगवत भक्तीचा विचार जो आहे तर तो विचार त्याचा प्रचार करण्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये गेले, मध्य प्रदेशमध्ये गेले. आता तेरेखोल नदीकाठचा हा जो पुत्र आहे तो क्षिप्रा नदीच्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी शेवटी ते मोक्षाला पावले असं मानलं जातं की त्यांनी समाधी घेतली. तर त्यांच्या मृत्यू संदर्भात खूप वेगवेगळे आपल्याकडे संदर्भ उपलब्ध आहेत, परंतु या माणसाने जे सर्वसामान्य समाजाला त्यांच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक आणि धार्मिक चेतना यावी म्हणून जे कार्य केलेले आहे ते महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे कसं आहे की कर्तृत्ववान माणसं जे आहेत त्या कर्तृत्ववान माणसाने सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं कार्य जे आहे ते अशा पदांच्या माध्यमातनं भक्तिरसपूर्ण अभंगाच्या माध्यमातनं केलेलं आहे आणि त्यामुळे आजही आपण जेव्हा त्या संत पुरुषाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या त्या जागी जातो त्या ठिकाणी असलेली अशोकची झाडं किंवा आंब्याची झाडं किंवा त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो आपल्याला अध्यात्माचा परिस्पर्श करतो आणि आपलं जीवन जे आहे त्या जीवनाला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देतो. म्हणून संत सोयरोबानाथ आंबिये हे एक पालीचं भूषण आहे. मी जसं सांगितलं की वेगवेगळी संचितं या गावाने दिलेली आहे की 999 हेक्टरमध्ये वसलेला हा जो गाव आहे, एका बाजूला काजऱ्यावरून ज्याचं नाव निर्माण झालं तो कोरगाव आहे, दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी जलाशयाशी निगडीत असलेला केरी गाव आहे, तिसऱ्या बाजूला भगवान शंकराशी निगडीत असा हरमल आहे. अशा या 3 गावाच्या कुशीमध्ये आणि एका बाजूला तेरेखोल नदीची खाडी आणि नंतर जी शेवटची बाजू आहे तर त्या ठिकाणी अरबी सागर आहे. हे सगळं म्हणजे त्याची रचना, भौगोलिक रचना बघितली, त्याची ठेवण अशी आहे की लोकांना सांस्कृतिक वारसा जो मिळालेला आहे, इथली लोकं इतकी संस्कृतीप्रेमी आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा आपल्याला काव्य अनुभवता येतं आणि त्यामुळे जसा रसाळ फणस
चवीला मधुर असतो, तशी इथली माणसं सुद्धा दिसायला जरी ती फणसासारखी असली, तरी त्या आमच्या अंतःकरणामध्ये मधुर रसाचे गरे आहेत. सर, पालिये गावच्या पर्यावरण संस्कृतीबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. कसं आहे, लोकधर्म, निसर्ग आणि पर्यावरण हे 3 घटक जे आहेत, हे मानवी जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. लोकांना माहिती आहे, की माती राहिली तर संस्कृती शिल्लक राहील. आणि आपण जी शेती म्हणतो, ही शेती खरं म्हणजे तिचा शोध जो आहे, तर तो त्या स्त्रीने लावलेला आहे आणि ती शेतीचे विधी जे आहेत, त्या परंपरा आहेत, या सगळ्या त्या स्त्रीकडे निगडीत आहेत. आणि आपल्या पूर्वजाने निसर्गाच्या कणाकणामध्ये ते परमतत्व अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे आपण या गावातील लोकांनी जी वेगवेगळी झाडं जी आहेत त्यांचं संवर्धन केलं आहे आणि ते प्रत्येक झाड जर बघितलं तर ते झाड आपणाला सांगतंय शेकडो वर्षाचा इतिहास. आता 12 जणांकडे गेलात तर त्या ठिकाणी महाकाय असं घोटिंग आहे, टर्मिनेला बॅलॅरिका, काजऱ्याचं झाड आहे. म्हणजे ही जी झाडं आहेत ती शतकोत्तर परंपरा असलेली झाडं आहेत. आता राष्ट्रोळीच्या नावाने आपल्या पूर्वजाने वडाचं झाड त्याचं रक्षण केलेलं आहे. मग राष्ट्रोळी मधल्या वाड्यावरती आहे, तर त्या ठिकाणी मोठा महाकाय असं वडाचं झाड आहे. म्हणजे वडाची इतकी झाडं आहे की त्यामुळे या गावामध्ये एक आल्हाददायक असं हवामान आहे आणि ही झाडं तोडली जाऊ नये म्हणून आमच्या पूर्वजांनी काय केलं, की त्यांना कुठं राष्ट्रोळीचं स्थान दिलं, कुठं ब्राह्मणाचं स्थान दिलं. अशी वेगवेगळी त्यांनी स्थानं दिलेली आहे आणि त्या स्थानाच्या माध्यमातनं त्यांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. आता आपल्याकडे मिरझलवाड्यावरती हं. जे ब्राह्मणाचं स्थान आहे, ते जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं, की त्या ठिकाणी महाकाय असा शतकोत्तर परंपरा असलेला फणस आहे. आणि त्या फणसाच्या शेजारी आणखी एक झाड आहे, ते म्हणजे रुमडाचं झाड, ज्याला आपण औदुंबर म्हणतो. आता ही जी दोन्ही झाडं आहेत, ही इतकी महत्त्वाची आहे, की लोकांना माहिती होतं, की ज्या ठिकाणी औदुंबर आहे, त्या ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे आपण रचना बघितली, की या गावाच्या टेकड्यावरती हं. लोकांनी पाणी साठवलं आणि हे पाणी खालच्या भागामध्ये आलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पाट विकसित केले. ठिकठिकाणी हे पाणी जे आहेत ते पाणी व्यवस्थितपणे त्यांनी अडवलेलं. काही ठिकाणी बांध घातलेले. तर देवसूमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला लोकांनी एकत्र येऊन जो बांध निर्माण केला तो पाहायला मिळेल. आणि इतक्या लोककथा, इतक्या परंपरा आहेत की ह्यांचा सगळा अभ्यास केला तर शेवटी आपलं नातं जे आहे ते कसं मातीकडे आहे, ते संस्कृतीकडे कसं जोडलेलं आहे ना, त्याची आपणाला प्रचिती येते. म्हणजे त्या ठिकाणी जो ब्राह्मण आहे, त्याच्यासाठी लोकांनी फणसाचं झाड किंवा औदुंबराचं झाड हे राखून ठेवण्यामागचं त्यांना माहीत होतं, की ही झाडं जर सुरक्षित राहिली तर पाणी मिळेल आणि पाणी मिळेल तरच आपण भाजीपाल्याची लागवड करू शकतो. म्हणून कांदा, मिरची किंवा भाजीपाला जो हिवाळ्यामध्ये त्यांना मिळतो, तर त्यामागे हे जलसंवर्धन होतं. आपल्याकडे कृषी संस्कृती जी आहे ती कशी विकसित झाली, की लोकांना माहिती आहे, की बोरकरांनी एकीकडे लिहिलेलं आहे, की हिरवळ आणिक पाणी तेथे स्फूर्तीमधला गाणे. हे सगळं हिरवंगार राहिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी पाणी खेळलं पाहिजे आणि पाणी खेळण्यासाठी आपण पाईपलाईन घातली, धरणं बांधली म्हणून तुम्हाला पाणी मिळणार नाही. तर पाणी मिळण्यासाठी पालियेतल्या पूर्वजांनी जे आपणाला संचित दिलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला गोव्यातल्या जलस्रोत खात्याने, गोव्यातल्या कृषी खात्याने, तर मला खात्री आहे की त्यांना गोव्याचा उद्याचा जो चांगला उष्णक काल आहे तो जर घडवायचा असेल तर पालिये गावात येऊन त्या पालिये गावातल्या कष्टकऱ्यांनी कसं पाणी अडवलेलं आहे, पावसाचं पाणी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी एक अद्भुत असं तंत्रज्ञान आपणाला दिलेलं आहे ना, ते आपणाला पाहायला मिळेल. आणि म्हणून हे सगळं टिकलं पाहिजे. आणि कसं टिकेल, तर त्याला आपण धर्माचं अधिष्ठान दिलं तर ते टिकू शकेल. आणि म्हणून कुठे त्याने ब्राह्मण, कुठं त्याने राष्ट्रोळी, कुठं त्याने देवचार, असं वेगवेगळं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे आणि काजऱ्याची श्रद्धेशी जोडलं हो लोकांना, जेणेकरून ते त्याचं संवर्धन हो करतील. हो आणि त्याच्यासाठी ना लोकांनी म्हणजे इतकं म्हणजे चवदार पाणी ह्या गावामध्ये आहे. आता बावाखान वाड्यावरती गेलात तर त्या ठिकाणी
पोवळी झर आहे. तिचं पाणी आजही लोक पिण्यासाठी वापरतात. त्याचं मुख्य कारण काय? तर त्यांना माहिती आहे, की या पाण्यामध्ये त्यांच्या देवीचं अधिष्ठान आहे आणि ही देवी त्या ठिकाणी वास्तव्य करते. म्हणजे पाण्यामध्ये देवीचं वास्तव्य आहे, ही आपली संकल्पना पूर्वापार आहे आणि म्हणून जल है तो जीवन है, जीवन है तो संस्कृती है. हे जे विचार आपल्याकडे निर्माण झाले, तर ते त्यामुळे निर्माण झाले आणि म्हणून ती झर जी आहे बावाखान हं. वाड्यावरती तिचं पाणी किंवा तिची रचना आपण बघितली, की त्या ठिकाणी लोकांनी वडाची मोठ्या प्रमाणात झाडं जी आहेत, ती हं. सुरक्षित ठेवलेली आहेत आणि त्या एका वडाच्या परिसरामध्ये आपणाला बाकीची झाडं सुरक्षित ठेवलेली पाहायला मिळतात आणि ती एक छोटेखानी जी झर आहे, या झरीच्या पाण्याचा उपयोग लोक पिण्यासाठी करायचे आणि मग हेच पाणी खालच्या पट्ट्यामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी लोकं भाजीपाल्याची लागवड करायचे. पावसामध्ये त्या ठिकाणी लोकं जे आहेत ती शेती करायची. म्हणजे अशी 12 महिने लोकांना काम करण्याची सवय होती आणि कष्टकऱ्याचं जीवन आनंदी होतं आणि त्यामुळे या गावामध्ये महाराष्ट्रातून किंवा गोव्यातल्या वेगवेगळ्या भागातून लोकं आली आणि कायमची स्थायिक झाली आणि त्यांनी या गावाची संस्कृती जी आहे ती समृद्ध केलेली आहे. सर तुम्ही बोलताना वडाच्या झाडाचा एक दोनदा उल्लेख केलात. तर पालिये गावामध्ये पण असंच भोम पठारावर एक भलं मोठं वडाचं झाड आहे. हो. त्याबद्दल काही सांगाल? आता भूमचं पठार जे आहे, हे खूप सुंदर आहे. त्या ठिकाणी खरं म्हणजे जवळ-जवळ पाव शतकापूर्वी जपानी ग्राम आणण्याचा विचार होता, परंतु इथल्या कष्टकऱ्यांनी एकत्र येऊन तो हाणून हं. पाडला. म्हणजे कसं आहे तर ते जपानी ग्राम झालं असतं. एका बाजूला मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे पूर्ण गाव जो आहे तो आपण परदेशी लोकांच्या ताब्यात दिला असता. लोकांनी एकत्र येऊन ती संकल्पना जी आहे ती त्यांना पचनी पडली नाही आणि त्याच्या विरोधात लोकं एकत्रित आले. आता तो भूम जे पठार आहे त्याचं खरं वैभव जर अनुभवायचं असेल, तर आपण त्या ठिकाणच्या त्या महाकाय वडाच्या झाडाखाली गेलो, हं. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे जवळ-जवळ 300 वर्षाचा तो वड आहे. हं. त्याचा एक विस्तार जो आहे तो बघितला ना, तर अचंबित व्हायला होतं. म्हणजे आपल्याकडे वडाची जी महाकाय झाडं आहेत गोव्यामध्ये, तर त्या वडाच्या झाडात आपणाला हा एक अद्भुत वड पाहायला मिळतो आणि हे जे पठार आहे, भूमचं पठार आहे, हं. त्या पठाराच्या सगळ्या परिसरामध्ये लोकं पूर्वी शेती करायचे, भुईमूग लावायचे, मिरची लावायचे. हं. हं. आज जर गेला तर तुम्हाला ते निर्जीव पठार वाटतं, पण ते निर्जीव नाही. पावसामध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे रानफुलांचं वैभव पाहायला मिळेल. आता हे सगळं जे तिथं पाहायला मिळतं, तर त्यामागे हा जो वड आहे, हा कारणीभूत आहे. पण आज आपण जर त्या ठिकाणी गेलो, तर अंमली पदार्थ घेऊन त्या ठिकाणी बसलेले विदेशी पाहायला मिळतील, स्वदेशी लोकं पाहायला मिळतील आणि आज त्या वडाची अपकीर्ती झालेली आहे. कारण लोकं शांती मिळवण्यासाठी त्या वडाच्या ठिकाणी येतात. परंतु त्याचबरोबर आपली जीवनयात्रा संपवण्याचा विचारही त्या ठिकाणी करतात. कारण काही जण प्रेमभंगामुळे, काही जण आपल्याला जीवनामध्ये अपयश आलं किंवा आपल्या मनासारखं होत नाही म्हणून त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपले स्थानिक लोकं जे आहेत त्यांना वाटतं की त्यांचा अतृप्त आत्मा जो आहे तर तो त्या ठिकाणी वावरतो आणि म्हणून त्यांच्या मनाने एक सुंदर झाड जे आहे ते एक विकृतीचं प्रतीक म्हणून त्याने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आपली स्थानिक लोकं त्या ठिकाणी जात नाही, परंतु परदेशातली लोकं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातात आणि तो एक गावचं नैसर्गिक संचित आहे. खरं म्हणजे पाले ग्रामपंचायतीनं हं. त्याला नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करणं गरजेचं आहे. आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आहे. त्याच्यामार्फत हं. आपण त्याचा जर म्हणजे अधिसूचित केलं, तर लोकांनाही कळेल की आपल्या गावामध्ये इतका इतिहास आणि इतकी संस्कृती लाभलेला एक वड आहे. हं. असे बऱ्याच ठिकाणी पेडणे तालुक्यामध्ये महाकाय वड आहे. त्याच्यामध्ये हा वड जो आहे, हा वड म्हणजे एक ह्या गावाचं नैसर्गिक संचित आहे. हं.
या पालिये गावची ग्रामदेवी म्हणून भूमिका देवी सगळ्यांना परिचित आहेच. पण त्याबरोबरच पालिये गावात इतरही अशी खूप वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत. त्याबद्दल काय सांगाल? आता वैशिष्ट्यपूर्ण जी मंदिरं आहे, त्यामध्ये आपल्याला काशी विश्वनाथ जो आहे, हं, तो जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल, की आपल्या ह्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. महादेव हा भगवान शंकराचं रूप आहे. परंतु आपल्याकडे काशीचा जो विश्वनाथ आहे, तर त्याच्याविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रचंड आदर आहे. जसं गुजरातमध्ये गेल्यानंतर आपण सोमनाथ हं. हे भगवान शंकराचं रूप जे आहे, याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तसं आपण काशीच्या विश्वनाथाला स्थान दिलेलं आहे. आणि कधी काळी शेतामध्ये नांगरणी करत असताना कुणाला तरी ते शिवलिंग आढळलं आणि मग त्याची स्थापना जी आहे ती गावाच्या एका टेकडीवरती त्याने केली आणि लोकांना खात्री असते, की आपला हा जो देव आहे, तो अशा स्थानी आहे, की त्याचं लक्ष हं, या गावाच्या समृद्धीवरती, या गावाचं संरक्षण व्हावं, या दृष्टिकोनातून असतं आणि म्हणून त्याची काशी विश्वनाथाचं मंदिर जे आहे, ते अशाच स्थळी त्यांनी निर्माण केलेलं आहे, ज्याला आपण भाऊचं खडप म्हणतो. हं. तर त्या ठिकाणी त्याची छोटे खाणं छोटंसं मंदिर आहे, परंतु ते खूप सुंदर मंदिर आहे आणि तो काशी विश्वनाथ जो आहे किंवा आपल्याकडे दत्तात्रयाचं मंदिर आहे किंवा सर वाटेराम भाऊचं खडप म्हणण्यामागे काही भाऊचं खडप म्हणण्यामागे मुख्य कारण? लोकांना असं वाटतं, की त्या ठिकाणी भाऊ नावाची जी व्यक्ती होती, तर ती व्यक्ती त्या व्यक्तीला त्या पाषाणाच्या संदर्भात, त्या जांभ्या दगडाच्या संदर्भात प्रचंड आत्मीयता होती आणि त्याला वाटायचं, की हे पाषाण म्हणजे क्षुल्लक बाब नाही. तर त्याला काहीतरी महत्त्व आहे आणि म्हणून जेव्हा शिवलिंग सापडलं, तर ते शिवलिंग स्थापन करताना त्या शिलाखंडावरती त्यांनी स्थापन केलं आणि आपल्याकडे भारतामध्ये परंपरा आहे, की असे शिलाखंड जे आहेत त्यांना पवित्र मानलेलं आहे. त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणून हे भाऊचं खडप जे आहे, हे त्याच्यामुळे त्या काशी विश्वनाथामुळे खूप नावारूपाला आलेले आहे. म्हणजे तो देव त्या ठिकाणी आहे किंवा आपण महादेवाचं मंदिर आणि भगवतीचं मंदिर याच्या मधोमध जर आपण गेलो ना, तर त्या ठिकाणी एका चिंचेच्या महाकाय वृक्षाखाली आपणाला एक स्मृतिशिला पाहायला मिळते. ही हं, स्मृतिशिला या गावचा इतिहास सांगते, की इथली लोकं जे आहेत, हे पूर्वीच्या काळी मोठमोठ्या युद्धामध्ये सहभागी झाले होते हं. आणि युद्ध लढणारे घोड्यावरती विराजमान होऊन तलवार बहाद्दर अशी हे जी लोकं आहेत, तर त्यांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल, तर वाटेराम कुलपुरुष जो आहे, तर त्या ठिकाणी आपण गेलात, तर त्या ठिकाणी ते वीरगळ आहे. तर ते वीरगळ आपल्या छात्रतेजाचा इतिहास सांगत आहे, की इथल्या लोकांनी कशा पद्धतीनं म्हणजे हा जो सगळा परिसर आहे, म्हणजे आता नदी पल्याड, तेरेखोल नदी ज्या ठिकाणी सागराला भेटते, तर त्या परिसरातून आपण जर पल्याड गेलो, तर तेरेखोल गावात पोहोचतो. दुसऱ्या बाजूने गेलो, तर आपण रेडीला पोहोचतो. आता ही रेडी जी आहे, ती बदामी चालुक्याची प्रादेशिक राजधानी आहे. बदामी चालुक्यांनी आपली जी सत्ता आहे ती कर्नाटकपासून ह्या कोकणपट्टीवरती, गोव्यावरती निर्माण केली होती. तर त्याचे पुरावे जे आहेत, तर ते पुरावे आपणाला त्या रेडीमध्ये ज्याला रेवती द्वीप म्हणतो, तिथं सापडतात. तसेच पाले गावामध्ये सापडतात. पाले गाव जो आहे तो बदामी चालुक्याच्या कालखंडामध्ये नावारूपाला आला होता. त्याचप्रमाणे कोकण शिलाहार जे आहेत, तर त्यांचे काही पुरावे जे आहेत ते सातार्डा या गावामध्ये आढळलेले आहेत. शिलालेख आढळलेला आहे रवळनाथाच्या मंदिरामध्ये. तर हे सगळं आपण जेव्हा बघतोय ना, म्हणजे रवळनाथाच्या शेजारीच महादेवाचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी तो शिलालेख आहे. त्याचं वाचन केलं किंवा इथली सांस्कृतिक पाली इथली सांस्कृतिक संचिता आपण बघितली, तर आपल्या लक्षात येतं, की या गावाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि त्यातला आता सध्या जे स्थायिक आहेत लोकं, गावकरी आहेत, महाजन आहेत, तर यांचा इतिहास आणि त्यापूर्वी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांचा इतिहास
यातूनच आपल्याला गावाची लोकसंस्कृती जी आहे त्याची प्रचिती येते. म्हणजे इथली रवनाथ असू द्या, इथली भगवती असू द्या, इथला महादेव असू द्या किंवा इथला आग्यो, गोरखो, वेताळ असू द्या किंवा भूमकादेवी असू द्या. ही सगळी जी दैवतं आहेत, ही दैवतं आपणाला या मातीकडे एकरूप करतात. ही माती सर्वश्रेष्ठ आहे, त्याची भावना देतात आणि म्हणून या मातीचे गुणगान जे आहेत, हे लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेले म्हणजे धालोचा मान असतो, की आषाढ महिना, कार्तिक महिना, मालनी पुनवे आनंद झाला गे, झाला झाल्या बरा झाला, सकया साधका लागे. असं जे काय म्हणतात, त्या महिला आपणाला त्या वनदेवतेकडे घेऊन जातात. वनदेवता, ही धर्तरी माता, ही गायतरी माता यांच्याकडे त्यांचं जीवन जे आहे ते निगडीत होतं आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता जी आहे ती धालोच्या गीतातून किंवा शिगमोच्या गीतातून त्यांनी अभिव्यक्त केलेली आहे. कारण पालियेमध्ये जर आपण शिगम्याच्या कालखंडात भटकंती केली ना, तर त्या ठिकाणची जी लोकगीतं आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास केला. आम्याचो ताळो कोण हल येता आणि मामाचा चेडू मका बल येता. हं. यामध्ये आपल्याला काय आहे की लोकांनी विनोद, प्रहसन हे सगळं जे आहे ते शिगम्याच्या माध्यमातून त्यांनी अनुभवलेलं आहे आणि शिगमा हा जो आहे तो उन्हाळा जो आहे तो आल्हाददायक व्हावा, तो सुगीम व्हावा म्हणून तो शिगमो त्याने निर्माण केला आणि हं. त्यामुळे शिगम्याची गाणी बघा किंवा आपल्याकडे शिगम्याच्या कालखंडामध्ये रामायणावरती आधारित जी कथा त्या ठिकाणी दाखवली जाते आणि त्या कथेनंतर मग प्रभू रामचंद्र जो आहे ते त्या राक्षसीचा जो त्राटिकेचा वध करतात. तर हे सगळं जे आहे ते अ, एक सुष्ट आणि एक दुष्ट शक्ती यांच्यातला संघर्ष आहे, तो इथल्या लोकांना भावला होता आणि नेहमी समाजामध्ये चांगले विचार रुजावे म्हणून त्यांनी या सगळ्या सण उत्सवाची मांडणी केलेली आहे. आणि त्यामुळे या गावातील मंदिरं आहेत, या सगळ्यांचं नातं जे आहे ते लोकांशी जोडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते समृद्ध आणि श्रीमंत करण्यामागे त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. सर खरं तर आम्ही भूमिका देवी असं संबोधन करतो, पण तुम्ही मगासपासून बोलताय त्यात तुम्ही भूमिका असं म्हणताय, तर त्याचं काही कारण आहे का? त्याचं कारण म्हणजे काय आहे, की आपण जर ह्या देवीचं स्वरूप बघितलं, तर आपल्याला कळेल, की ती वारूळ जे आहे, ते वारुळाच्या रूपामध्ये ज्याला आपण रोईण म्हणतो हं. आणि जिची उपासना आंध्र प्रदेशमध्ये रेणुका या नावाने केली जाते हं. किंवा कर्नाटकात आलात तर तिला यल्लम्मा म्हटलं जातं. ही जी देवी आहे, ही शक्तिरूपिणी माता आपण तिला आज पुजतो. परंतु पूर्वीच्या काळी लोकं जे आहेत, तर तिला मातृशक्ती मानायचे आणि ही मातृशक्तीची उपासना जी आहे, ती त्या वारुळाच्या माध्यमातून लोकांनी केली आहे आणि वारूळ हे महत्त्वाचं साधन आहे. कारण वारुळाच्या माध्यमातनं आपण पाण्याचं संवर्धन केलेलं आहे. त्यामुळे ही मृण्मयी माता, ही माती आहे आणि ही माती जगण्याचा आधार आहे, पाण्याचा आधार आहे आणि त्यासाठी तिला खूप भोकं आहेत. म्हणजे छोटी-छोटी छिद्र आहेत. हे लोकांनी जाणलं होतं आणि म्हणून त्या छिद्रासाठी त्यांनी तिचं नाव भूमिका ठेवलं आणि कालांतराने काय झालं, की आपल्याकडे लोकं जे आहेत ते चांगले शब्द आले पाहिजेत. हं. आपल्या पूर्वजांचे शब्द तेवढे त्यांना योग्य वाटत नाही आणि म्हणून त्यांनी भूमिका हा अ, जो हं. शब्द. उल्लेख आहे तो करायला सुरुवात केली. हं. आणि भूमिका याचा अर्थ जर आपण एकंदर शब्दकोशामध्ये बघितला तर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि भूमिका जी आहे ती ह्या परमतत्वाशी निगडीत आहे. ह्या मृण्मयी मातेशी निगडीत आहे आणि म्हणून मला तो उल्लेख जो आहे तो हं. मी भूमिका या नात्याने करतो. या संदर्भात काही म्हणजे या विषयाशी निगडीत काही संदर्भ वगैरे उपलब्ध आहेत हो, नावाविषयी? आता ह्या संदर्भात जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, हं. तर ती सातेरीची उपासना आपल्या गोव्यामध्ये कशी सुरुवात झाली, तर त्या संदर्भात आपल्याला कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा म्हणून विठ्ठल मित्र गोत्रेंचं पुस्तक आहे. त्याशिवाय रामचंद्र चिंतामणी ढेरे यांनी लज्जागौरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अ, खूप असे विचारवंत आहेत, तर त्यांनी या संदर्भात प्रचंड अभ्यास केलेला आहे. अ, या सगळ्यांचं आपण वाचन केलं तर एकंदर भूमिका की भूमिका
याचा अर्थबोध आपणाला होईल. मी एकंदर लोकांच्या भावना ज्या आहेत त्यांना ज्या पद्धतीने नाव घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. हं. परंतु आपल्याकडे ही या मातीची पूजा आहे आणि माती हे सृजनाचं अंश आहे. कारण मातीमध्ये आपण जे घालतो ते पुन्हा वनस्पतीच्या माध्यमातनं, धान्याच्या माध्यमातनं आपणाला अन्न, फळ, फूल देत असतं हं. आणि त्यासाठी या देवतेविषयीची कृतज्ञता आहे, ती त्या वारुळाच्या पूजनाने होते आणि तेच वारूळ म्हणजेच भूमिका आहे. हं, हं. सर आणखीन एक मंदिर पालिये गावात आहे अतिशय सुंदर आणि मोठं. शिरसाट यांचं म्हणजे शिरसाट कुटुंबियांची कुलदेवता महालक्ष्मी. तर त्याच्याविषयी काही सांगू शकाल? त्या मंदिराविषयी? आता कसं झालं, की आपल्याकडे बारदेशमधली मंदिरं जी आहेत, ती हं. एकापेक्षा एक सुंदर मंदिरं होती आणि जेव्हा तिसवाडी तालुका 1510 मध्ये जिंकला, तर त्यानंतर जवळ-जवळ 20 ते 30 वर्षाच्या कालखंडानंतर पोर्तुगीजांनी बारदेस तालुक्यावरती आपलं बस्तान बसवलं आणि बारदेस तालुका ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जे काही तिसवाडीमध्ये 66 मध्ये केलं होतं, त्याचाच कित्ता त्याने गिरवला आणि अक्षरशः वेगवेगळी मंदिरं जी आहेत ती पाडायला सुरुवात केली आणि बारदेस तालुक्यातली बरीच मंदिरं जी आहेत, तर ती मंदिरं तिथली दैवतं घेऊन भक्त जे आहेत ते सैरावैरा निघाले. काही आपणाला वेंगुर्ला तालुक्यामध्ये पाहायला मिळतात, सावंतवाडी तालुक्यामध्ये पाहायला मिळतात, दोडामार्ग तालुक्यामध्ये गेलेली पाहायला मिळतात. तर काही मंदिरं जी आहेत ती पेडणेमध्ये आलेत. पेडणेमध्ये यायला कारण काय, की हा सगळा जो प्रदेश आहे, ही सगळी जी भूमी आहे, तर त्या भूमीमध्ये पूर्वी आदिलशहाची सत्ता होती. त्यानंतर शिवशाही आली, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. त्यानंतर आपल्याकडे सावंतवाडकर भोसल्यांची सत्ता आली. तर लोकांना वाटू लागलं, की भारतीय धर्मसंस्कृतीला आश्रय देणारी जिथं राजव्यवस्था आहे, तिथं आपली मंदिरं नेली पाहिजे आणि त्यामुळे म्हापशाची शांतादुर्गा धारगळमध्ये आली. हं. तर त्याच पद्धतीनं शिरसाट लोकांना कळलं, की आपली देवी जी आहे, ती पालियेसारख्या गावामध्ये ती सुरक्षित राहू सुरक्षित राहू शकते शकते. आणि म्हणून त्याने जलमार्गाने या देवीला आणलंय पालिये गावामध्ये आणि तिची प्रतिष्ठापना जी आहे, ती गावातल्या उंच जागी त्याने हं. केलेली आहे, की जेणेकरून या देवीची कृपा जी आहे, ती गावावरती राहील आणि इथली जी ग्रामदेवी आहे, भूमिका देवी आहेत, आपला वेताळ जो आहे, तर ह्या सगळ्या देवतांच्या आशीर्वादाने ही देवी या ठिकाणी तिची स्थापना करण्यात आली आणि आज गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक वेगवेगळ्या ठिकाणी शिरसाट लोकं जे विखुरलेले आहेत, तर हं. त्यांना एकत्र आणणारा महत्त्वाचा दिवा म्हणून ही देवी जी आहे, ही महत्त्वाचं योगदान करत आलेली आहे. सर पालियेच्या अगोदरचं गाव म्हणजे कोरगाव, त्याचं शेवटचं जे टोक आहे ते म्हणजे भालखाजण. तर खाजण आणि खाजण शेती याविषयी जरा सांगा? आता भाल खाजण म्हणजे छोटं खाजण. पालियेमध्ये खूप मोठी खाजणं होती आणि एकंदर आपण रचना बघितली ह्या गावची, तर आपल्या लक्षात येईल की समुद्राचं जे पाणी आहे, ते समुद्राचं पाणी, खारं पाणी अ, शेती देऊन ती नासधूस करायचं, तर त्याच्यासाठी लोकांनी ते नियंत्रित आणण्यासाठी बांध घातले. आपल्याकडे कष्टकरी जे गावडा जे लोक आहेत, तर त्या लोकांनी बांध घातले आणि खारं पाणी जे आहे ते त्यांनी रोखलं. परंतु काही-काही वेळा खारं पाणी जे आहे ते शेतीमध्ये घुसत होतं आणि शेतीचं नुकसान करत होतं आणि त्यासाठी लोकांनी हे सगळं जाणलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याकडे पारंपरिक भाताच्या प्रजाती त्यांनी विकसित केल्या आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला खाजण शेती जी आहे ती पाहायला मिळते. आपण जर त्या भाल खाजणच्या पुढं जर आलात आणि मळा म्हणून जो भाग आहे त्याच्या मधला जो पट्टा आहे, तर त्या ठिकाणी लोकं खाजण शेती करायची. आजही काही लोकांनी ही परंपरा राखून ठेवलेली आहे. म्हणजे एका बाजूला खाजण आहे, दुसऱ्या बाजूला म्हणजे त्या भाल खाजण म्हणजे बांदेश्वर जसं आपल्याला पाहायला मिळतो. हां. बांदेश्वर कुठं लोकांनी पुजायला सुरुवात केली, तर ज्या ठिकाणी त्यांच्या पूर्वजांनी बांध घालून, चिखलाचे हं, बांध हं. घालून त्या पाण्याला रोखलं, खारं पाणी येऊ नये, भरती ओहोटीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मानशीची व्यवस्था केली आणि मानशीच्या माध्यमातून त्यांना
फिश करी राईस जो आहे म्हणजे भात जे आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जे मासे पाहिजे तर त्याची सगळ्याची पैदाशी जी आहे त्या माणसेमध्ये व्हायची आणि शेतामध्ये त्यांना हे भाताचं चांगला चवदार असा घास जो आहे चवदार असं अन्न जे आहे त्या अन्नाची प्राप्ती या खाजनातून त्यांना लाभायची. सर, पालिये गावच्या सांस्कृतिक वारशाविषयी आम्हाला अजून थोडं काही सांगा. पाले गाव जो आहे तो ज्या गावामध्ये शेती चांगली असते आणि हवामान आल्हाददायक असतं तर त्या ठिकाणी लोक वास्तव्याला येतात आणि या ठिकाणी या गावाने पूर्वापार वेगवेगळ्या कला कारागीर यांना आश्रय दिलेला आहे आणि त्यामुळे पेडणे तालुक्याचं वैभव ज्यांना आपण गवंडी म्हणतो हम्म. हे कारागीर जे आहेत तर त्या लोकांना ह्या गावाने आधार दिलेला आहे आश्रय दिलेला आहे आणि त्यामुळे इथले जे गवंडी आहेत त्याने केवळ पेडणेमध्ये नाही तर पेडणेच्या बाहेर जाऊन सुद्धा गोव्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. कारवारला गेलात किंवा महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गापर्यंत गेलात, रत्नागिरीपर्यंत गेलात, तर त्या लोकांनी जी बांधकामं केलेली मंदिरं आहे, आजही तग धरून आहे आणि त्या लोकांना पाऊस किती लागतो, हवामान कसलं आहे, तर त्या संदर्भात ज्ञान होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कावी जी कला आहे, तर ती त्यांनी विकसित केली आणि चिऱ्यांचं बांधकाम कसं करावं याचं पारंपरिक आणि समृद्ध ज्ञानाचा वारसा जो आहे तर त्या गवंडी या लोककलाकाराकडे होता. या गावामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळी हातमागाची परंपरा हम्म. होती. हातमाग जो आहे तो घराघरात चालायचा बऱ्याच हम्म. आणि इथले सोनू तिडवे नावाचे जे कलाकार आहेत तर त्यांनी कुणबी साडी जी आहेत किंवा कुणबी समाजासाठी जे वस्त्र पाहिजे तर ती विणकाम जे आहे ते इथं हम्म. व्हायचं. म्हणजे इतके ताकदीचे कलावंत जे आहेत, कारागीर जे आहेत, या गावाने दिलेले आहेत. या गावाला जसा समृद्ध असा नाटकाचा वारसा लाभलेला आहे, तशी ढोलकी वादनाची परंपरा लाभलेली आहे. म्हणजे भजनामध्ये इतके लोक रममाण होतात आणि या गावामध्ये ही ढोलकी भजनाची परंपरा जी आहे, ती गोव्यामध्ये आपल्याला अभावाने दुसरीकडे पाहायला मिळते. हम्म. म्हणजे हा जो वारसा या गावाला लाभलेला आहे, त्याच्या मागे इथली हम्म. समृद्धी कारणीभूत आहे. सुपीक जमीन ह्या गावाला लाभली आहे आणि त्याद्वारे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिकं इथली लोक घेत होती. तर त्याविषयी काय सांगाल? आता कसं आहे ना, की जिथे चांगली शेती होते, तिथेच लोकं स्थायिक होतात. पालीची रचना जर भौगोलिक बघितली, तर आपल्याला कळतं, की ज्या ठिकाणी आज लोकांनी मोठ्या प्रमाणात काजूची लागवड केलेली आहे, तो सगळा प्रदेश जो आहे, तिथे लोकं उडीद, कुळीथ लावायची आणि कुळीथ जे धान्य आहे, त्याचे औषधी गुणधर्म आहे, पौष्टिक तत्व आहेत. आज लोकांना कुळीथ म्हटल्यानंतर लक्षात येत नाही, कशासाठी वापरतात वगैरे ते. कारण कुळथाची पिठी जी आहे ती जर तुम्ही खाल्ली पावसामध्ये तर तुम्हाला ऊर्जा लाभते. हम्म. ह्या दिवसामध्ये तुम्ही जर त्याची आमटी केली, रोज केला, तर तो रोज तुम्हाला पौष्टिक गुणधर्म देतो आणि कसं आहे की त्याच्यापासून आपण खूप काही करू शकतो, पदार्थ करू शकतो आणि एक आहे की आपले गवेरेडे किंवा रानटी जनावरं आहेत, हे पीक उद्ध्वस्त करत नाहीत. हम्म. लोकांनी त्याची लागवड करणं गरजेचं आहे. उडीद जो आहे, त्या उडीदाचा उपयोग आज आपण कुठं करतोय? आपल्या लक्षातही नाही हम्म. आणि पारंपरिक ज्या भाताच्या प्रजाती आहेत, म्हणजे नवान्न म्हणा, शिट्टो म्हणा, खोचरी म्हणा, दामगो म्हणा, बेळो म्हणा, कोरगुट म्हणा, हे सगळं अशा प्रकारच्या खाजनामध्ये ज्या प्रजाती आहेत, बेळो नावाची जी आहे, कोरगुट आहे, हे ह्या पेडणेच्या, ह्या पालीच्या, ह्या प्रदेशामध्ये व्हायचं आणि ते अन्न त्यांना पौष्टिक गुणधर्म द्यायचं आणि लोकांचं आरोग्य आहे ते व्यवस्थित राहायचं. आता वालय नावाच्या तांदळाची पेज जी आहे ती लोक शेतात काम करायचे आणि ती पेज जेवल्यानंतर लोकांना खूप आनंद व्हायचा. एक दिवसूमध्ये जे केळकर कुटुंब आहे तर त्या केळकर कुटुंबाच्या एकंदर आपण त्यांचं जे कुळागर आहे ते जर आपण बघितलं ना त्याची रचना बघा की सुरुवातीला त्या ठिकाणी वरच्या पट्ट्यामध्ये सगळी जंगली झाडं आहे. मधल्या पट्ट्यामध्ये जी पाणी राखून ठेवणारी झाडं आहेत ती त्यांची रचना आहे आणि तिसऱ्या पट्ट्यामध्ये त्यांनी सुपारी, माड किंवा मसाल्याची झाडं,
ती लावलेली आहे आणि यातनं ते पाणी वरून खाली यायचं आणि त्यामध्ये कसं आहे की लोक पूर्वी इथले आमिल नावाचे जे करायचे नाचण्यापासून हं. ही आमिल त्यांना ह्या गिमाचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, तर त्यामध्ये त्यांना एक प्रकारचं चैतन्य जे आहे, ते चैतन्य त्यांना या आमिलमधून मिळायचं. हं. पेज जे आहे, त्या पेजेची चव जोपर्यंत आपण घेत नाहीत, तोपर्यंत आपणाला कळणार नाही आणि आपलं लोकं हे कष्टकरी समाज आहे आणि कष्टकरी समाजाने हे सगळं अन्न जे आहे, ते समृद्ध केलेलं आहे. आता ताण लाडू, भूक लाडू, बांधले शल्या पदरी असं जे आपण म्हणतो. आता ताण लाडू म्हणजे कसं आहे, ताण लागू नये म्हणून लोकांनी केलेले लाडू होते. भूक लागू नये म्हणून केलेले लाडू होते. आता कसं झालंय, की चिली चिकन, गोबी मंचुरियन ह्याच्या या वावटळीमध्ये हे कसं शिल्लक राहणार? म्हणून आपण आपल्या मुलांना हे पदार्थ जर ही अन्न संस्कृती आहे पालियेतली, ती जर दिली, तर त्यांना ह्या मातीविषयीचं प्रेम, या संस्कृतीशी विषयीचं प्रेम जे आहे, ते कायम राहील. सर आता ही जी तुम्ही सांगितलत, की वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं ही इथली लोकं घ्यायची. भातांच्या जाती सांगितल्यात. तसंच रानमेवाही इथला काही असा विशेष आहे का त्याबद्दल? आता रानमेवा जो आहे, ज्या ठिकाणी पठार आहेत, तर त्या पठारावरती आपल्याला रानमेवा हमखास मिळतो. आपल्याकडे लोकं पठार जे आहे ते निर्जीव मानतात हं. आणि तिथं काही उगवत नाही असं सांगतात. परंतु तसं नसतं. आता ह्या पालियेमध्ये जर तुम्ही भ्रमंती केली माझ्यासोबत, तर तुम्हाला ह्या दिवसामध्ये खजूर जे आहेत, ते खजूर खायला मिळतील. शिंदी नावाचं ज्याला शिळणी म्हणतात, तर ती शिळणी जी आहे, तर ते आपणाला हे छोटेखानी खजूर द्यायचे. त्या शिणीच्या पानाचा उपयोग जो आहे ते चटई बनवण्यासाठी करायची. ही चटई जर तुम्ही हं. जमिनीवरती घातली आणि झोपलात तर तुम्हाला कळेल की कसा आनंद असतो झोपण्याचा तो. म्हणजे ही शिंदी जसं आपल्याला खजूर देते, हं. तसं ती चटई देते. त्याशिवाय आपल्या ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये चारोळ्या आपल्याला पाहायला हं. मिळतात. चारोळी म्हणजे चारा ज्यांना म्हणतात. तर हं. त्या चारांचं आस्वाद जर घ्यायचा असेल, तर उन्हाळ्याचा कालखंड जो आहे, तो खूप आपल्याला एक गोडवा देतो. त्याचबरोबर त्यामध्ये जी पौष्टिक तत्व आहे, म्हणजे तुम्ही चारं जी आहे, ती खाल्ल्यानंतर त्याची जी बी आहे, जेव्हा फोडतात तुम्ही तो, हं. तुम्हाला गर मिळतोय आणि हा गर जेव्हा खातात, तुम्ही अचंबित व्हाल, की जवळ-जवळ 900 ते ₹1000 किलो हं. ह्या चारांच्या बिया आहेत. ते चारं जे आहेत, ती या ठिकाणी चारांची झाडं आहेत. मग कनरी आहेत, चिपटा आहेत, नंतर वेगवेगळ्या म्हणजे आपल्या पूर्वजांनी म्हणजे काही रानातली जी निसर्गाने हो, असं हो. मुक्त हस्ते हो, दिलेलं दिलेलं आहे. आहे. फक्त त्याचं ज्ञान जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि जोपर्यंत ते मिळत नाही, तोपर्यंत म्हणजे करवंद कशी करवंदांना आपण काळी मैना म्हणतो आणि ह्या करवंदांचा उपयोग जो आहे तो आज आपल्या लक्षात येत नाही. आपण जेव्हा बेडेकर लोणचे खातो आणि त्यामध्ये हं. तो जी करवंद असतात, कच्ची करवंद, तर त्यांची चव आपण पुन्हा-पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतो. हं. कारण ती प्रक्रिया केलेली असतात, ती आपल्याला आवडतात. तर त्या करवंदांचं किंवा जांभूळ जे आहेत, ते जांभळाचा रस वगैरे हे सगळं आपणाला रानमेवा जो आहे, तर तो ह्या परिसरामध्ये मिळत होता. आज गरज आहे ह्या सगळ्या ज्ञानाच्या वारशाकडे जाण्याची. ह्या ज्ञानाच्या वारशाकडे जाण्याचे कुठले मार्ग आहेत? ज्ञानाच्या वारशाकडे जाण्याचे मार्ग म्हणजे आपण जसं प्रौढ साक्षरता वर्ग घ्यायचो आणि ज्या प्रौढांना ज्ञान नाही, तर ते आपण देण्याचा प्रयत्न करत होतो. अक्षर ओळख द्यायची करत होतो. तसं आपण लहान-लहान मुलांना ही ओळख ह्या वारशाची करून देणं गरजेचं आहे. जसं मी सांस्कृतिक वारसा सांगितला, धार्मिक वारसा सांगितला. हे जसं आपण ज्ञान देतो ना, तसंच हे वनस्पतीचं ज्ञान आपल्या पूर्वजांचं संचित आहे, हे देण्याचा आपण प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून मग भ्रमंती करा, निसर्ग भ्रमंती, पक्षी निरीक्षण अशा प्रकारचे कार्यक्रम जर आपण आयोजित केले, छोटे-छोटे उपक्रम आम्ही त्या दृष्टिकोनातून आयोजन करण्यासाठी तुम्हाला मनुष्यबळ जे आहे, कुशल मनुष्यबळ तेही पुरवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही प्रयत्नच करा. त्याच्यासाठी व्यासपीठ तुम्ही द्या. आम्ही आमची माणसं देऊ. तुम्ही आता जे वर्णन केलंत भौगोलिकदृष्ट्या,
तर एक निसर्गाचं वरदान लाभलं आहे असं आपण म्हणू शकतो या गावाला. तर पुढे जाताना, भविष्याकडे वाटचाल करताना या आजच्या पिढीने आणि उद्याच्या पिढीने हे संचित कशाप्रकारे जपायला हवं किंवा ते जपण्यासाठी काय करता येईल पुढे? आता कसं आहे, की आपल्याकडे आपला जो धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, ऐतिहासिक जो वारसा आहे, त्याच्या संदर्भात प्रचंड प्रमाणात अज्ञान आहे. ज्याला आपण हेरिटेज लिटरसी म्हणतो, ती नाही. आता भूमिका देवी असेल किंवा वेताळ असेल, याच्या संदर्भात आपण जर जेव्हा सत्य जाणून घेतो, तेव्हा कळतं की ही मातीतली दैवत आहे आणि त्यांच्यामुळेच आपली संस्कृती शिल्लक राहील आणि त्यामुळे या गावामध्ये माती शिल्लक राहणं गरजेचं आहे आणि म्हणून इथला वारसा जो आहे तो जाणून घेतला पाहिजे. आता आज काय झालं की लोकं हर्मलमध्ये जातात आणि हर्मलमध्ये तिथं जे वाघकोळम आहे, त्याचं नावही लोकांनी बदलून टाकलेलं आहे स्वीट लेक म्हणून. हं, खरं म्हणजे ते गोड्या पाण्याचं तळं होतं हं. आणि त्या ठिकाणी पट्टेरी वाघ जो आहे तो हां. पाणी पिण्यासाठी यायचा आणि हे हर्मलचं संचित नाही, हे पालेगावाचं संचित आहे. अरे हा भौगोलिकरित्या वारसा जो आहे तो पालेगावाशी निगडीत आहे आणि इथलं आपण जो परिसर जर बघितला इतकं चैतन्यमय आहे. ते वाघकोळमाचं तळं जे आहे त्यामध्ये पाणी एकेकाळी चवदार होतं. हं. एकेकाळी चवदार होतं. आज आपण त्याची अ, जे वैभव आहे, नैसर्गिक वैभव आहे, हे वैभव आपण बुजवत आहोत आणि त्याच्या वरच्या बाजूला जर तुम्ही गेलात, तर त्या ठिकाणी मुलतानी मातीचा भास आपणाला व्हावा, अशा हां. प्रकारची औषधी माती आपल्याला पाहायला मिळते. आता त्या ठिकाणी जर तुम्ही त्या जंगलामध्ये गेलात, खाजगी जंगल क्षेत्र आहे, हं. सरकारने ते सुरक्षित ठेवलेलं आहे. तर ते जंगल पाहण्यासाठी आपण जर त्या ठिकाणी गेलात, तर आपणाला तिथं लोकं जे आहेत परदेशातून खास येतात मडबात करायला. हं. म्हणजे ते मडबात हे जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल, की इथली माती जी आहे ती औषधी गुणधर्माने युक्त आहे. इथली झाडं जी आहेत ती देवत्वाच्या आणि दिव्यत्वाच्या स्पर्शाने अ, चैतन्यशाली आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो वारसा आहे याचं संवर्धन करण्यासाठी माझ्या मते इथल्या युवकाने त्याची पहिल्यांदा परिक्रमा केली पाहिजे. परिक्रमा करणं म्हणजे त्या जागी जाणं आणि ते अनुभवणं, बघणं आणि त्याचं आपण शाश्वतरित्या कसं रक्षण करू, याचा आराखडा बनवला पाहिजे. पहिल्यांदा सुरुवात करताना आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे, त्यांचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. आता तेरेखोल नदीमध्ये जर तुम्ही गेलात, की सावंतवाडी तालुक्यामध्ये उगम पावणारी ही नदी जेव्हा अरबी सागराला भेटायला येते आणि ती गावामध्ये म्हणजे त्या केरी गावात जेव्हा तिचा प्रवेश होतोय, तर ती प्रवेश करत असताना आपल्याबरोबर जो गाळ आणतं आणि त्या गाळातनं एक सुंदर असं बेट निर्माण झालेलं आहे आणि पूर्वीच्या काळी लोकं जे आहेत त्या बेटावरती जायचे, शेती करायचे. आज शेतीचा उद्योग जो आहे, व्यवसाय जो आहे, तो लोकांनी त्यागलेला आहे आणि त्यामुळे आपणाला त्या ठिकाणी शेती पाहायला मिळत नाही, तर त्या ठिकाणी खारफुटी पाहायला मिळते. मग दुसरा मळा म्हणून भाग आहे. तर त्या मळ्यामध्ये लोकं पूर्वीच्या काळी हिवाळा आला की भाजी, कांदा किंवा वेगवेगळे आपणाला जे वर्षभरासाठी पुरुमेत पाहिजे. पूर्वीच्या काळी प्रत्येक गोव्यातलं गाव जे आहे ते आत्मनिर्भर होतं आणि पाली हे आत्मनिर्भर गाव होतं आणि पावसामध्ये लोकांना कसं आहे की प्रवासाची साधनं नव्हती, वाहतुकीची सुविधा नव्हती चांगली. तर लोकं काय करायची की आपणाला जे लागतंय ते सगळं आपल्या भूमीमध्ये ते रुजवायचे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तळं आहे, त्या तळ्याचं रक्षण करायचे लोकं. त्याला दैवी अधिष्ठान द्यायचे आणि मळा जो आहे, तो मळा भात शेतीनं त्याशिवाय भाजीपाल्याने तो समृद्ध करायचे आणि त्यामुळे हे सगळं जे वैभव आहे, हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे आणि जाणून घेऊन त्याचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची चळवळ युवा पिढीने जर केली, आरंभली, तर हा गाव जो आहे तो सुंदर राहू शकतो. त्याचं वैभव जे आहे, हे वैभव लोकांना कळू शकतंय. कसं आहे, की एका बाजूला केरी आणि दुसऱ्या बाजूला हरम. हरमल आणि तिसऱ्या बाजूला मोरजी असं यामध्ये प्रचंड आज रेटा जो आहे, तो पर्यटकांचा वळलेला आहे. तर या ठिकाणी काही शाश्वत पर्यावरणाचे प्रकल्प जर राबवले,
तर निश्चितपणे इथल्या लोकांना उपजीविकेची चांगली साधनं मिळतील. आज जो पर्यटनाचा आराखडा राबवला जात आहे या ठिकाणी सुद्धा, तो चुकीचा आराखडा आहे. तर तो कसा शाश्वत होईल या दृष्टिकोनातून कुणाला जर माहिती हवी असेल, तर त्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी आणि पुढील वाटचाल करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी तत्पर आहे. मी सुरुवातीलाच सरांचा उल्लेख चालते बोलते एन्सायक्लोपीडिया असा केला होता आणि आता जे काही त्यांनी सांगितलं त्यावरून ते किती तंतोतंत त्यांना लागू पडतं हे तुमच्याही लक्षात आलं असेल. सर, तुम्ही तुमच्या इतक्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्यासाठी वेळ काढलात आणि ही अमूल्य अशी माहिती आम्हाला दिलीत. आमच्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन केलंत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे तुमच्याकडून अजून खूप काही जाणून घेण्यासारखं आहे आणि त्यासाठी आपण पुन्हा पुन्हा नक्कीच भेटत राहू. ह्या सीरीजच्या माध्यमातून म्हणजे ग्रामगाथा त्यांचं जे पुस्तक आलं होतं सरांचं, ज्यात त्यांनी प्रत्येक गावाविषयी 25हून अधिक गावाविषयी जे लेखन केलं आहे, जी माहिती उपलब्ध करून दिली आहे, ती या सीरीजच्या माध्यमातून आम्ही क्रमाक्रमाने पुढे नेणार आहोत. तर त्या आजच्या आणि पुढच्या सगळ्या व्हिडिओजसाठी आमचं अंतरंग हे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.